रणवालेला शहीद ठरवणाऱ्या गिरीश महाजन यांच्यावर भाजपचे केंद्रीय नेते नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। महाजन यांनी ऑपरेशन ब्लू स्टार कारवाईला काळा दिवस असं म्हटलंय। महाजनांकडून ऑपरेशनमध्ये ठार झालेल्यांचा शहीद असा उल्लेख देखील करण्यात आला होता। ऑपरेशन ब्लू स्टार मधल्या कारवाईमध्ये ठार झालेल्या जर्नेल सिंग भिंद्रनवालेचं उदात्तीकरण करणं गिरीश महाजन यांना महागात पडण्याची चिन्ह आहे। अमृतसरमधल्या कार्यक्रमात गिरीश महाजनांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपचे केंद्रीय नेते नाराज आहेत। महाजनांनी ऑपरेशन ब्लू स्टार कारवाईला काळा दिवस असं संबोधलं होतं। एवढंच नव्हे तर या ऑपरेशनमध्ये ठार झालेल्यांचा उल्लेख शहीद असा केला होता। 6 जून 1984 1984 ये दिन हम कभी भूल नहीं सकते। हमारे लिए मैं कहूँगा काला दिन है। इंदिरा जी ने जबरदस्ती उन्हें पंजाब में घुसाया, हमारे पवित्र धर्मस्थल पर घुसाया, हमारी इतनी बुरी हालत कर दी और इतने हजारों कत्ल होने के बाद दुख की बात तो यह है कि किसी को सजा नहीं मिलती। महाजनांच्या या वक्तव्यावर भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली। गिरीश महाजन यांनी केलेलं वक्तव्य ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे। गिरीश महाजन यांना माहिती नसल्यानं असं घडलं असावं। महाजन उपस्थित असलेल्या कार्यक्रमाचा भाजपच्या रणनीतीशी संबंध नाही। अशी कोणतीही रणनीती भाजपला मान्य नाही आणि मान्य केलीही जाणार नाही असं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं म्हटल्याचं सूत्रांनी म्हटलं। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे ते शीख समाजाच्या कार्यक्रमासाठी गेले। ते गेले तिथे मला काही तक्रार करण्याचं कारण नाही, पण तिथं जे काही भाषण केलं गेलं ते भाषण अतिशय हलक्यात घेणारं होतं। त्या भाषणामध्ये त्यांनी फार मोठी टीका टिप्पणी ही त्या ठिकाणी केली। पंजाबमधनं एक निमंत्रण हे गिरीश भाऊंना आलं होतं की या ठिकाणी आम्हाला महाराष्ट्र सरकारचा गौरव करायचा आहे, त्यामुळे ते त्या ठिकाणी गेले होते। अतिशय थोडा वेळ गिरीश भाऊ त्या ठिकाणी होते। त्याच्या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। तुम्ही मला फिरवून विचारलं तरी त्यांचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय, त्यापेक्षा जास्त स्पष्टीकरण मला देण्याची आवश्यकता वाटत नाही।